नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीपासून मुरंबा किंवा साखर कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. उन्हाळा म्हणलं की आपल्यासमोर येतात कैरी. कैरीपासून विविध प्रकार केले जातात. म्हणूनच आज आपण मस्त एकदम रसरशीत आणि एकदम चटपटीत आंबट गोड चवीचा आपण इथे मुरंबा केलेला आहे. तर हा मुरंबा किंवा साखरांबा एक वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स सहित आपण हा मुरंबा केलेला आहे. तर इथे 1 ते 2 साहित्यामध्येच आपण हे मस्त मुरंबा केलेला आहे. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेला आहे आणि घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये हा मुरंबा केलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग लगेच बनवूया आपण इथे साखरंबा किंवा मुरंबा. एकदम चटपटीत चवीचा आणि आंबट गोड चवीचा आपण इथे मुरंबा करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मुरंबा किंवा साखरंबा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे 4 कच्ची कैरी घेतलेली आहे. तर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू शकता. 4 कैरीसाठी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. हिरवी वेलची घेतलेली आहे, लवंग, काळी मिरे आणि इथे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जी कैरी घेतलेली आहे, ते कैरी पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या कैरीमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे कैरी असंच ठेवून द्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, या कैरीवरची धूळ, चीक सर्व काही निघून जाते आणि कैरी पचायला हलकी होते म्हणून आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये हे कैरी एक 10 मिनिटासाठी भिजत घालून ठेवायचं आहे. तर इथे एक 10 मिनिटं हे कैरी छान भिजू घालून ठेवलं होतं. तर या कैरीला आपल्याला अशा पद्धतीने हाताने चोळून हे कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर इथे कैरी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. धुवून घेतलेली कैरी आपण क्या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया आणि एखादा कॉटनचा रुमाल किंवा एखादा कॉटनची नॅपकिन घेऊन हे आपल्याला कैऱ्या छान कोरडी करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे हे कैऱ्या सगळ्याच आपल्याला कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचं आहे. तर तुमच्यासारखे काही जण म्हणतील आपल्याला याची सालं तर काढून घ्यायचं आहेत, पण धुवून घेण्याची काय गरज आहे? पण ते सालं काढत असताना आपण नाही जर धुवून घेतलं, तर त्याचं हाताला चीक, धूळ सर्व काही लागतं म्हणून आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवूनच आपल्याला सालं काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण पूर्ण या कैरीवरची सालं काढून घ्यायची आहेत. तर इथे एक 3 ते 4 कैरी घेतलेली आहेत. त्या 3 ते 4 कैरीवरची आपण इथे पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत. तर खिसून घेतलेल्या कैरीचा आपल्याला देठाकडचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर आपण माझ्या चॅनलवरती खिसून घेतलेला गुळंबाची रेसिपी टाकलेली आहे. तर आपण इथे एकदम वेगळ्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने आपण इथे मुरंबा बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कैरीचे मोठे-मोठे स्लाइसमध्ये आपल्याला हे कैरी कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने आपल्याला लांबट आकारमध्ये हे कैरी छान कट करून घ्यायचं आहे. तर उन्हाळ्यात स्पेशल कैरीच्या रेसिपी भरपूर प्रमाणात मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर अशा पद्धतीने 4 कैरीच्या मी इथे लांबट आकारमध्ये हे छान काप करून घेतलेले आहेत. तर हे कैरीचे फोडी किंवा हे कैरीचे काप आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. तर इकडे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1-2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे चिरून घेतलेली कैरी आहे किंवा कापून घेतलेली कैरी आहे, ते कैरी आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कैरी आपल्याला मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे कैरीच्या फोडी फार जास्त शिजायला वेळ लागत नाही. एक 4 ते 5 मिनिटामध्ये कैरी छान शिजून मऊसूत होते. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपली मस्त इथे कैरी छान शिजली गेलेली आहे. तर तुम्हाला चेक करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने एक कैरीची फोड घेऊन दाबून बघायचं आहे, आपली ही कैरी छान शिजली गेलेली आहे का नाही ते. तर मस्त आपली इथे एकदम व्यवस्थित आपली कैरी छान शिजली गेली आहे. फार जास्त शिजवण्याची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कैरी छान शिजवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला कैरी शिजवून घेतलेली झाऱ्याने हे काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे कैरी झाऱ्याने पाणी निथळून हे कैरीच्या फोडी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. तर गरम-गरम असतानाच आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडीमध्ये आपल्याला हे
साखर घालून घ्यायचं आहे. साखर घालून आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला झाकून एक 10 मिनिटं ठेवायचं आहे. तर बघू शकता एक 10 मिनिटं ठेवल्यामुळे या साखरेचं पाणी झालेलं आहे. तर या कैरीच्या फोडीला आपल्याला साखर घालून आणखीन एक वेळेस छान शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण जे साखर घालून जे कैरीच्या फोडी ठेवल्या होत्या, ते आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे एक 3 ते 4 काळी मिरी घालून घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची घातलेली आहे आणि एक 3 ते 4 इथे लवंग घालून घेतलेला आहे आणि त्याचसोबत इथे दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे. खडे मसाले घालून यामध्ये छान मिक्स करून घेऊया. हे खडे मसाले घातल्यामुळे आपली या मुरंब्याला एकदम भारी चव येते म्हणून अशा पद्धतीने मुरंबा करत असताना आपल्याला यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये एक पाऊण चमचा इथे मी खाण्याचा कलर पाणी घालून ठेवलं होतं आणि ते खाण्याचा कलर यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे शिजवत असताना आपल्याला मंद गॅसवरच हे शिजवून घ्यायचं आहे. तर याला आपण एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला मंद गॅसवर छान शिजवून घेणार आहोत. जसं आपण हे शिजवत जाल, या साखरेचं छान पाणी तयार होतं आणि या कैरीच्या फोडीमध्ये एकदम मुरलं जातं. म्हणून आपल्याला याला मंद गॅसवरच याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणखीन एक टिप्स आहे आपल्याला हे शिजवत असताना आपल्याला गॅस बारीक करूनच शिजवायचं आहे. म्हणजे या कैरीच्या फोडीमध्ये एकदम हे साखरेचा पाक एकदम एकजीव होतं आणि मुरलं जातं म्हणून. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे साखर किंवा ह्या साखरेचा पाक छान या फोडीमध्ये मुरला गेलेला आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. मस्त आपल्या इथे साखरेचा मोरंबा शिजला गेलेला आहे. तर हा शिजवून घेतलेला मोरंबा आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर खिसून प्रत्येक वेळेस तुम्ही करतच असाल, पण अशा पद्धतीने तुम्ही कैरीच्या फोडी करून मुरंबा करून बघा, एकदम चवीला भारी लागतो. तर हा संपूर्ण मुरंबा थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर हे 1 वर्षभर हा आरामात टिकतो. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की तुम्ही मुरंबा करून बघा. चवीला तर एकदम भारी लागतो आणि एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये आणि एकदम वेगळ्या चवीचा इथे मुरंबा बनून तयार झालेला आहे. तर हा साखरेचा मुरंबा एकदम आंबट गोड चवीचा आणि एकदम चटपटीत चवीचा आपला इथे मस्त मुरंबा तयार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या स्लाईसमध्ये कैरी कट करून त्यामध्ये साखर घालून साखरेचा मुरंबा करून नक्की बघा. तर इथे आपण एकदम वेगळ्या पद्धतीने हा मुरंबा केलेला आहे. तर तुम्हाला आजचा मुरंबाची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.